हॅलो फ्रेंड्स. मग रेडी आजचा थरारक एपिसोड एक रोलर कोस्टर राईडवर जायला. आपण आता बघूयात आजच्या भागामध्ये काय होतं, त्या तांब्याच्या कलशामध्ये काय होतं आणि पुढे अजून काय काय ट्विस्ट अँड टर्न्स या स्टोरीमध्ये येतात. तुम्हाला आठवण करून देते की आपण शापित नागवंशी कथा ऐकत आहोत आणि आज आपण या कथेचा 13वा भाग बघणार आहोत. ओके, सो लेट्स स्टार्ट. Stories on Mike. Stories on Mike. Stories on Mike. त्या तांब्याच्या कळशाचं झाकण उघडताच त्यातून बाहेर आलेला तो निळसर काळोखाचा धूर हळूहळू हवेत विरळ होऊ लागला. त्या धुराला कोणती उष्णतेचा चटका नव्हता. त्यातून एक भयंकर गोठवणारी थंडी बाहेर येत होती, जी थेट हाडांना झोंबवत होती. माझे पिवळे जर्द डोळे त्या कलशाच्या तळाशी स्थिर झाले. तिथे कोणतीही प्राचीन भूर्जपत्र नव्हती, सोनं नाणं नव्हतं किंवा मोहिते घराण्याच्या संपत्तीचा कोणताही दस्तावेज नव्हता. त्या कलशाच्या तळाशी एक लाल रंगाच्या काळवंडलेल्या रेशमी वस्त्रावर एक मासाचा गोळा ठेवलेला होता. तो गोळा निर्जीव नव्हता. तो अतिशय संत गतीने एक विचित्र लय धडधडत होता. धक धक धक. ते एक हृदय होतं, 200 वर्षापासून शरीराबाहेर काढून ठेवलेलं, काळं पडलेलं, तरीही जिवंत असलेलं एक अमानवीय हृदय. पण माझी आणि राघवची नजर त्या हृदयावर खिळलेली नव्हती. आमची नजर त्या हृदयाभोवती गुंडाळलेल्या 2 गोष्टींवर खिळली होती. त्या काळ्या कुट्ट हृदयाला एका बाजूने हिरव्या काचेच्या बांगड्यांचे काही तुकडे आणि एक जुनी काळी पडलेली मंगळसूत्राची पोत घट्ट गुंडाळलेली होती, आणि दुसऱ्या बाजूने त्या हृदयाला एक जुनं रक्ताने माखलेलं जानवं, ब्राह्मणांनी गळ्यात घालायला पवित्र धागा असतो तो, बांधलेला होता. हिरव्या बांगड्या आणि जानवं हे दोन्ही धागे त्या हृदयाच्या मांसामध्ये इतके खोलवर रुतले होते की ते आता त्या हृदयाचाच एक भाग बनले होते. हे हे शक्य नाही. राघवचे ओठ भीतीने कापू लागले. तो 2 पावलं मागे सरकला. त्याचा श्वास जड झाला होता. त्याने त्या स्वतःच्या छातीवर शर्टच्या वरून हात ठेवला, तिथे जिथे तो स्वतःचं जानवं घालत होता. आजी जमिनीवर पडून एक भयानक विकृत हास्य हसत होती. तिचे केस चेहऱ्यावर विखुरले होते आणि तिचे डोळे एका वेड्यासारखे चमकत होते. म्हटलं होतं ना, तुम्ही तो करार मोडू शकत नाही, कारण तुम्ही स्वतःच तो करार आहात. आजीचे ते शब्द वाड्यात घुमत होते. तिने जमिनीवरून उठण्याचा प्रयत्न केला, पण तिचे गुडघे साथ देत नव्हते. ती रांगत रांगत राघवच्या दिशेने पुढे आली. तुला काय वाटलं जोशी? आजी खोकत हसत विचारत होती. तुझ्या त्या महान पूर्वजाने वासुदेव जोशीने या देवतेला फक्त मंत्रांनी बांधलंय. मंत्रांमध्ये इतकी ताकद नसते रे खुळ्या. देवतेला बांधण्यासाठी रक्ताची किंमत मोजावी लागते, आणि वासुदेव जोशीने ती किंमत स्वतःच्या रक्ताने मोजली. मी स्तब्ध उभी होते. माझ्या हातात तो गरम कलश होता आणि त्यातून येणारी ती संत धडधड माझ्या स्वतःच्या हृदयाच्या ठोक्यांशी एकरूप होत होती. वासुदेवने मोहिते घराण्याच्या एका मुलीचा, त्या मूळ जानकीचा बळी दिला. आजीचे शब्द आता एखाद्या विषारी बाणासारखे राघवच्या छातीत घुसत होते. तिचं हृदय काढून या कलशात ठेवलं, पण त्या देवतेची ताकद इतकी अफाट होती की ती फक्त जानकीच्या हृदयाने बांधली जाणार नव्हती. म्हणून वासुदेवने स्वतःच्या प्राणांचा एक हिस्सा, स्वतःचं जानवं तिच्या हृदयाला बांधलं. त्याने मोहिते आणि जोशी घराण्यांचा एक अदृश्य रक्ताचा विवाह लावून दिला. मी राघवच्या चेहऱ्याकडे पाहिलं. तो माणूस जो जिनिंग मिलमध्ये कितीही जखमी असला तरी खंबीर उभा होता, तो आता आतून पूर्णपणे कोलमडून पडला होता. माझे पूर्वज? राघवचा आवाज आता एखाद्या लहान मुलासारखा रडवेला झाला होता. त्यांनी 200 वर्ष आम्हाला खोटं सांगितलं. त्यांनी सांगितलं की आम्ही या कराराचे रक्षक आहोत, आम्ही पहारेकरी आहोत. तुम्ही पहारेकरी नाही आहात जोशी, आजी किंचाळली. तुम्ही या पिंजऱ्याचं कुलूप आहात.
जोपर्यंत वासुदेव जोशीच्या वंशाला एखाद्या माणसाचं रक्त जिवंत आहे तोपर्यंत या कलशातलं हे हृदय धडधडत राहील. देविका त्या तळघरातून कधीच पूर्णपणे मुक्त होऊ शकणार नाही. आजीने कलशाकडे बोट दाखवलं. आणि जर तुला तो करार मोडायचा असेल, जर तुला ते हृदय नष्ट करायचं असेल, तर आधी वासुदेव जोशीच्या वंशाला संपवावं लागेल. तुला मरावं लागेल राघव. जर ते हृदय आगीत जळालं किंवा नष्ट झालं तर त्या क्षणी तुझाही जीव जाईल. तुम्ही दोघं एकाच धाग्याने बांधले आहात. राघव जमिनीवर गुडघे टेकून बसला. त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. त्याने आपले दोन्ही हात चेहऱ्यावर झाकून घेतले. माझ्या बापाने, माझ्या आजोबांनी, त्यांनी स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलं, पण ते कधीच या शापाला संपवू शकले नाहीत. कारण त्यांना माहित होतं की शाप संपवणं म्हणजे स्वतःला संपवणं. राघव हुंदके देत होता. त्याची ती हताश अवस्था पाहून माझ्या आतल्या त्या क्रूर अमानवीय शक्तीलाही एक क्षणासाठी शांत बसावं लागलं. देविका, जी काही क्षणांपूर्वी कलशाच्या उष्णतेने तडफडत होती, ती आता हळूहळू उठून बसली. तिने आजीचं बोलणं ऐकलं होतं. तिच्या ओठांवर पुन्हा एकदा ते सापासारखं तिरकस हास्य उमटलं. आता समजलं आर्या. देविकाचा आवाज वाऱ्याच्या झुळकीसारखा माझ्या कानाजवळ आला. ती माझ्या जवळ आली नाही, पण तिची नजर माझ्यावर खिळलेली होती. तुला वाटलं तू याला वाचवशील. तुझ्या माणुसकीनेच तुला हरवलंय आर्या. जर तू हा कलश फोडलास तर हा राघव इथेच तडफडून मरेल. आणि जर तू हा कलश नाही फोडलास तर मी तुला आणि या पोराला मारून याच कलशात तुमचं रक्त ओतेन आणि स्वतःला मुक्त करेन. तिने वीरकडे इशारा केला, जो अजूनही जमिनीवर बेशुद्ध पडला होता. तुझ्याकडे कोणताही मार्ग नाही आर्या. तू फक्त एक पिंजरा आहेस आणि आज हा पिंजरा कायमचा तुटणार आहे. देविकाने आपले पिवळे डोळे मोठे केले आणि एक भयंकर डळकाळी फोडण्याची तयारी केली. माझ्या हातात तो कलश जड होत चालला होता. मी राघवकडे पाहिलं. तो जमिनीवर बसला होता. त्याच्या गळ्यावरची पट्टी पूर्णपणे रक्ताने भिजली होती. तो हळूहळू उठला. त्याने जमिनीवर पडलेला तो प्राचीन खंजीर उचलला आणि त्याने तो खंजीर देविकाच्या दिशेने उगारला नाही. त्याने तो खंजीर माझ्या दिशेने केला. राघव, काय करतोयस तू? माझा आवाज माझ्या स्वतःच्या आणि त्या देवतेच्या आवाजाचं मिश्रण होतं. राघवने एक अतिशय शांत पण थकलेलं हास्य केलं. त्याच्या डोळ्यात आता भीती नव्हती. तिथे एक प्रकारची मुक्ती होती. माझ्या बापाने याच दिवसासाठी मला वाढवलं होतं आर्या. राघवचा आवाज आता स्थिर होता. तो नेहमी म्हणायचा की अंधार साफ करण्यासाठी स्वतःला अंधारात उतरावं लागतं. मला आज समजलं की त्याचा अर्थ काय होता. तो मला माझ्या मरणाची तयारी करायला शिकवत होता. नाही राघव, तू असं काहीही करणार नाहीस. मी एक पाऊल मागे घेत कलश छातीशी घट्ट धरला. आर्या, माझ्याकडे दुसरं कोणतंही आयुष्य उरलेलं नाहीये. हा शाप, या भिंती, ही नजर कैद, हेच माझं आयुष्य होतं. जर आज मी जगलो तर हे गाव मरेल, हजारो लोक मरतील. देविका एक महामारी बनवून सगळ्यांना गिळून टाकेल. राघवने खंजीराची मूठ माझ्या हातात दिली. हा खंजीर घे आणि या कलशातल्या हृदयावर वार कर. मी तुला मारू शकत नाही राघव, मी किंचाळले. माझ्या पिवळ्या डोळ्यातून माणसांसारखे अश्रू ओघळू लागले. माझ्या हातली ती नागशक्ती मला सांगत होती की त्याला मारून टाक, पण माझी माणुसकी माझे हात रोखून धरत होती. तुला हे करावंच लागेल आर्या. राघव आता जोराने ओरडला. त्याने माझे खांदे घट्ट पकडले. या वाड्याने आधीच खूप लोकांचे जीव घेतले. तुझ्या काकांचा बळी गेलाय. जर तू आता थांबलीस तर वीर मरेल, तुझी आई मरेल. तुला त्यांना वाचवायचंय ना, मग मला मार, हे माझं प्रार्थना आहे. नाही, मी खंजीर जमिनीवर फेकून दिला. मी कुणाचाही जीव घेणार नाही. मोहिते घराण्याच्या पापांची शिक्षा मी तुला का देऊ? हा हा हा. आजी मोठ्याने हसू लागली. तिचं ते हसू पूर्ण वाड्यात घुमत होतं. पाहिलंच देविका, ही मुलगी किती कमजोर आहे. हिच्या नसांमध्ये मोहिते घराण्याचं रक्त आहे, पण हिच्यात ना हिंमत आहे ना करारीपणा. ही एक शाप आहे आपल्या घराण्यावर.
आजीने देव्हाऱ्यातल्या एका कोपऱ्यात ठेवलेली ती तांब्याची घागर पुन्हा उचलली आणि ती वीरच्या दिशेने धावली. जर हा कलश फोडणार नसेल तर मी हा यज्ञ पूर्ण करेन. मी या पोराचं रक्त या कलशात ओतेन आणि तुला मुक्त करेन देविका. थांबा, मी ओरडले, पण आजी थांबली नाही. देविकाने तीच संधी साधली. तिने एक मोठी झेप घेतली आणि ती थेट माझ्या अंगावर आली. तिचे तीक्ष्ण नख माझ्या खांद्यात रुतले. तिने माझ्या हातातून तो कलश खेचून घेण्याचा प्रयत्न केला. दे तो कलश मला, देविका फुसफुसत होती. तिचे डोळे रागाने जळत होते. माझे पाय जमिनीवरून घसरले आणि आम्ही दोघेही देव्हाऱ्याच्या पायऱ्यावरून खाली अंगणात कोसळलो. कलश माझ्या हातातून निसटला आणि काही फुटांवर जाऊन पडला. त्यातून ते काळं हृदय बाहेर आलं होतं, पण त्यातून निळास धूर अजूनही निघत होता. मी उठण्याचा प्रयत्न केला, पण देविका माझ्या छातीवर बसली होती. तिने माझे दोन्ही हात जमिनीवर दाबून धरले. तू खूप वेळ वाया घालवलास आर्या, आता वेळ संपली. देविकाने तिची मान किंचितशी तिरपी केली. तिचे दात माझ्या गळ्याकडे सरकू लागले. मी माझ्या पूर्ण ताकदीनिशी झगडत होते. माझे पिवळे डोळे तिच्या पिवळ्या डोळ्यांनी भिडले होते. आम्ही दोघी एकाच नाण्याच्या दोन बाजू होतो, पण आज एक बाजू कायमची पुसली जाणार होती. आर्या, कलश, राघवचा आवाज आला. मी तिरप्या नजरेने पाहिलं. राघवने जमिनीवर पडलेला खंजीर पुन्हा उचलला होता आणि तो लंगडत त्या कलशाकडे धावत होता. त्याला स्वतःच तो कलश नष्ट करायचा होता. त्याला स्वतःच मरायचं होतं. आणि आजी वीरच्या जवळ पोहोचली होती. तिने वीरचा मान उंचावली आणि तिच्या हातातला एक सुरा वीरच्या गळ्यावर ठेवला. सगळं काही माझ्या डोळ्यांसमोरून निष्ठच चाललं होतं. माझा भाऊ मरणाच्या दारात होता. मला वाचवणारा राघव स्वतःचा जीव देण्यासाठी कलशाकडे धावत होता आणि माझी जुळी बहीण माझ्या छातीवर बसून माझा श्वास रोखत होती. मी काय करू शकत होते? मी एक सामान्य मुलगी होते, जिला 2 दिवसांपूर्वी हेही माहीत नव्हतं की तिच्या रक्तात काय दडलंय. मी एक बळी होते, जिचा वापर फक्त या कराराचा पिंजरा म्हणून केला गेला होता. मी एक पिंजरा आहे, हा विचार माझ्या मेंदूत एखाद्या विजेसारखा चमकला. पिंजरा, मी पिंजरा होते, पण तो पिंजरा लोखंडाचा नव्हता. तो पिंजरा रक्ताचा होता, मोहिता घराण्याच्या रक्ताचा. वासुदेव जोशीने जो करार केला होता तो माझ्या रक्तात बांधलेला होता. देविकाची भूक ही माझ्या अस्तित्वातून उगम पावत होती. जर तो कलश या कराराचा आत्मा होता तर मी त्या कराराचा गाभारा होते. मी देविकाकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात कौर्य होतं, पण माझ्या डोळ्यात आता भीती नव्हती. तू म्हणाली होतीस ना देविका, मी अतिशय शांत खोल आवाजात बोलू लागली. तो आवाज आता पूर्वीसारखा कापत नव्हता. तो आवाज एखाद्या राणीसारखा हुकुमशाही होता. की मी फक्त एक माठ आहे, एक रिकामा पिंजरा आहे. देविकाने क्षणभर थांबून माझ्याकडे पाहिलं. पण तुला कोणी सांगितलं की पिंजऱ्याला स्वतःची मर्जी नसते? मी माझ्या उजव्या हाताला जमिनीवरून सोडवण्यासाठी पूर्ण ताकद लावली. माझ्या मनगटावरचे ते खवले आता अचानक उजळून निघाले. त्यांचा रंग फक्त काळा राहिला नव्हता, त्यातून एक सोनेरी निळसर प्रकाश बाहेर येत होता. देविकाची पकड ढिली झाली. ती घाबरून मागे सरकली. मी एका झटक्यात उठून उभी राहिले. माझ्या शरीराभोवती आता ती गोठवणारी थंडी नव्हती. तिथे एक अफाट उष्णता होती. माझ्या आतली ती देवतेची शक्ती आता माझ्या नियंत्रणाबाहेर जाऊन मला खात होती. माझ्या शरीराभोवती आता ती गोठवणारी थंडी नव्हती. तिथे एक अफाट उष्णता होती. माझ्या आतली ती देवतेची शक्ती आता माझ्या नियंत्रणाबाहेर जाऊन मला खात नव्हती. तर मी त्या शक्तीला स्वतःच्या नियंत्रणात आणलेलं होतं. मी आर्या मोहिते होते. मी एक माणूस होते, पण मी त्या देवतेची वारसदारही होते. राघव, थांब, मी पूर्ण वाढत घुमेल अशा आवाजात ओरडली. राघव खंजीर उगारून त्या कलशावर वार करणारच होता, पण माझा आवाज ऐकून तो जागीच थबकला. त्याने वळून माझ्याकडे पाहिलं. आर्या, वेळ नाहीये. मी कुणालाही मरू देणार नाही राघव. मी चालत त्याच्या दिशेने गेले. या देवतेने 200 वर्ष फक्त घेतलं आहे. मोहिते घराण्याने तिला फक्त भीक घातली आहे, पण आज मी तिला काहीतरी देणार आहे.
मी राघवच्या जवळ गेले. मी त्याच्या हातातून तो खंजीर घेतला. काय करतीयस तू? राघवचा श्वास अडकला. मी आजीकडे पाहिलं. तिने वीरच्या गळ्यावरचा सुरा तसाच धरून ठेवला होता, पण तीही माझे रूप पाहून थिजली होती. देविका माझ्या मागे काही फुटांवर उभी होती. तिला समजतच नव्हतं की मी काय करणार आहे. मी तो कलश जमिनीवरून उचलला. त्यातलं ते धडधडणारं हृदय अजूनही वासुदेव जोशीच्या जानव्याने आणि मोहिते घराण्याच्या बांगड्यांनी बांधलेलं होतं. 2 कुटुंबाचं रक्त या करारात गुंतलंय. मी कलशाकडे पाहत म्हणाले, एक जो पहारेकरी बनला आणि एक जो पिंजरा बनला. पण हा करार जुना झालाय. मी खंजीराची धार माझ्या स्वतःच्या डाव्या हातावर तळव्यावर ठेवली. मी खंजीराची धार माझ्या स्वतःच्या डाव्या हाताच्या तळव्यावर ठेवली. आर्य नाही, राघव ओरडला. मी एका झटक्यात खंजीर स्वतःच्या तळव्यावर ओढला. माझ्या तळव्यातून रक्ताची एक धार बाहेर आली. पण ते रक्त लाल नव्हतं. ते रक्त गळत काळसर आणि त्यात सोनेरी कणांसारखी चमक होती. ते एका जागृत देवतेचं रक्त होतं. मी माझा तो रक्ताने माखलेला हात थेट त्या कलशात घातला. माझं रक्त त्या जुन्या काळवंडलेल्या हृदयावर, त्या जानव्यावर आणि त्या बांगड्यांवर सांडू लागलं. जसं माझं रक्त त्या हृदयाला स्पर्श करू लागलं तसा एक भयंकर स्फोट झाल्यासारखा आवाज झाला. तो आवाज कोणत्याही माणसाचा नव्हता. तो त्या हजारो सापांचा फुटकार होता जो 200 वर्षांपासून त्या कलशात कैद होता. कलशातून निघणारी ती निळी आग अचानक सोनेरी पिवळ्या रंगात बदलली. ती आग माझ्या हाताला भाजत नव्हती, ती माझ्या रक्तात मिसळत होती. काय केलंस तू? देविकाने एक मोठी किंचाळी फोडली आणि ती जमिनीवर कोसळली. तिचं शरीर अचानक दचके देऊ लागलं. तिचे ते पिवळे डोळे पांढरे पडू लागले. तिची त्वचा फाटू लागली होती, पण त्यातून कोणतीही नवी शक्ती बाहेर येत नव्हती. तिची शक्ती, तिची भूक आता तिच्या शरीरातून ओढली जात होती. कारण मी तो करार नष्ट करत नव्हते. मी तो करार स्वतःच्या नावावर लिहित होते. वासुदेव जोशीने स्वतःला या करारात बांधलं होतं. मी माझ्या हातातल्या त्या धडधडणाऱ्या हृदयाकडे पाहत म्हणाले, त्या हृदयाभोवतीचं ते जानवं आता जळून खाक होत होतं, पण मी त्याला मुक्त करत आहे. राघवच्या गळ्यावरच्या जखमेतून वाहणारं रक्त अचानक थांबलं. त्याच्या चेहऱ्यावरच्या तो 200 वर्षाचा थकवा, ती पिढ्यानपिढ्यांची मरगळ एका क्षणात गळून पडली. तो जमिनीवर कोसळला, पण तो मरत नव्हता. तो मोकळा श्वास घेत होता. माझा श्वास. राघव स्वतःच्या गळ्याला हात लावून रडत होता. तो शाप त्याच्या रक्तापासून कायमचा तुटला होता. आणि देविका, ती जमिनीवर तडफडत होती. माझी ताकद, तू माझी ताकद काढून घेतेस आर्या. दे मला ती परत. मला भूक लागलीये. ती रांगत माझ्या पायाजवळ आली. तिने माझे पाय धरले. मी तिच्याकडे पाहिलं. माझ्या पिवळ्या डोळ्यात आता कोणतीही सहानुभूती नव्हती. तुला भूक लागली आहे ना देविका? मी माझा तो रक्ताने माखलेला हात तिच्या चेहऱ्यासमोर नेला. मग हे घे. माझ्या हातातल्या त्या सोनेरी जागृत रक्ताचा एक थेंब देविकाच्या कपाळावर पडला. तो थेंब पडताच देविकाच्या शरीरातून एक भयंकर काळीच पिळवटून टाकणारी किंचाळी बाहेर पडली. तिचं शरीर काही सेकंदासाठी हवेत उचललं गेलं आणि मग ती एक निर्जीव ओंक्यासारखी जमिनीवर कोसळली. तिचे डोळे आता पिवळे राहिले नव्हते. ते सामान्य माणसासारखे झाले होते. तिचे खवले गायब झाले होते. ती मेली नव्हती, पण तिच्यातली ती देवतेची भूक कायमची नष्ट झाली होती. ती आता फक्त एक सामान्य मुलगी उरली होती. वाड्याच्या अंगणात पूर्ण शांतता पसरली. ती निळी आग विझून गेली होती. माझ्या हातातला तो कलश आता फक्त एक मातीचा आणि तांब्याचा निर्जीव डब्बा उरला होता. त्यातलं ते हृदय, त्याची धडधड कायमची थांबली होती. तो फक्त एक काळवंडलेला दगड बनला होता. मी तो कलश जमिनीवर फेकून दिला. माझे हात रक्ताने माखले होते, पण आता मला थकवा जाणवत नव्हता. माझ्या अंगात एक अफाट शांत आणि अथांग शक्ती संचारत होती. मी आता पिंजरा नव्हते आणि मी भक्षकही नव्हते. मी मोहिते वाड्याची खरी वारसदार होते. मी आजीकडे वळले. आजी अजूनही वीरच्या बाजूला उभी होती. तिच्या हातातला सुरा कधीच गळून पडला होता. ती थरथरत होती. तिचे डोळे भीतीने विस्फारले होते. ती ज्या देवतेला 200 वर्षापासून घाबरत होती, तिची पूजा करत होती,
ती देवता आता कोणत्याही कलशात किंवा तळघरात नव्हती. ती तिच्याच नातीच्या रूपात तिच्या समोर उभी होती. मी संत पावलं टाकत आजीच्या दिशेने जाऊ लागले. माझे पिवळे डोळे अंधारात चमकत होते. माझ्या प्रत्येक पावलासोबत वाड्याच्या जमिनीला हादरे बसत होते. तुला मोहिते घराण्याची ताकद पाहायची होती ना आजी? माझा आवाज आता कोणत्याही मानवी लयीत नव्हता. तो एक आदेश होता. मी तिच्या समोर जाऊन उभी राहिले. मग आता माझ्या डोळ्यात बघ. आजीने थरथरत्या नजरेने माझ्या डोळ्यात पाहिलं आणि त्या क्षणी तिचे गुडघे टेकले गेले. ती माझ्या पायावर कोसळली. मोहिते वाड्याचा जुना अध्याय आज संपला होता, पण नागऋणाचा नवा अध्याय नुकताच सुरू झाला होता. उफ. तर मग फ्रेंड्स, कसा वाटला आजचा भाग? एकदम थ्रिलिंग होता ना, ॲक्शन पॅक. तर आता आर्यानी सगळ्यांना वाचवलेलं आहे. जे अशक्य काम वाटत होतं ते आर्यानी करून दाखवलेलं आहे. पण नक्कीच आर्याला याचा भूदंड भोगावा लागणार आहे. तिने स्वतःला बळी बनवलेला आहे. तर आपण पुढच्या भागात बघूयात काय होतं ते. आता पुढे या कथेत काय येणार आहे, काय ट्विस्ट अँड टर्न्स असतील हे तुम्हाला नक्कीच पुढच्या भागात कळेल. तर पुढचा भाग मिस होऊ नये म्हणून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आजचा भाग कसा वाटला हे सांगायला विसरू नका. मला कमेंट करा. मी तुमची कमेंटमध्ये वाट बघत आहे. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. टाटा, बाय बाय. Stories on Mike. Stories on Mike. Stories on Mike.
Stories on mic. Stories on mic. Stories on